सर, माझं नाव मिताली रमेश माळी आहे. मी पालघर DG1मध्ये काम करते. आपल्या DG1च्या ॲपमध्ये इन्व्हेंटरी टर्न करून एक नवीन फीचर ॲड झाला आहे, तो आपण आज बघणार आहोत. तो हा फीचर हा आपला DG1चा ॲप आहे. हा तो फीचर आहे इन्व्हेंटरी टर्न करून. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला आयटम कोड म्हणजे जे काही मॉडेल असतील ना प्रोडक्टचे ते सर्व दिसतील. त्याचा ब्रँड दिसेल. त्याच्यानंतर ब्रांच, आता इथे आपल्याला पालघर ब्रांच दिसत आहे. त्याच्यानंतर त्याची कॅटेगरी, जसं की वॉशिंग मशीन असेल, वॉटर प्युरिफायर असेल, आटा चक्की असेल, ते आपल्याला दिसेल. मोमेंट टाईपमध्ये आपल्याला आरेचे प्रोडक्ट, जे स्टोअरमध्ये आरेचे प्रोडक्ट असतील ना ते EOL करून लिहून ते दिसतील. सेलिंग प्राईजमध्ये आपण जी कस्टमरला बेस्ट प्राईज देतो त्याची ती बेस्ट प्रोडक्टची बेस्ट प्राईज आपल्याला दिसेल. ROLमध्ये आपल्याला आरेमध्ये असणारे प्रोडक्ट किती आहेत आणि त्याची क्वांटिटी दिसेल. CW स्टॉकमध्ये आपल्याला वेअरहाऊसमध्ये आपल्या गोडाऊनमध्ये किती स्टॉक आहे तो टोटल त्याची क्वांटिटी दिसेल. आणि CM सेलमध्ये करंट मंथमध्ये किती सेल, कोणता प्रोडक्ट किती सेल झालेले आहेत त्याची आपल्याला क्वांटिटी दिसेल. आणि 2M सेलमध्ये आपल्याला गेल्या 2 महिन्यामध्ये किती प्रोडक्ट सेल झालेले आहेत, कोणता प्रोडक्ट किती सेल झालेले आहेत क्वांटिटीमध्ये ते दिसेल. आणि टोटल सेलमध्ये आपल्याला गेल्या 3 महिन्यामध्ये आपले किती प्रोडक्ट सेल झालेले आहेत ते दिसेल. आणि जिथे 00 असेल गेल्या 3 महिन्यामध्ये ते प्रोडक्ट आपल्या डिस्प्लेमधून हटवले जातील.